राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले होताने
सांगतो तुम्हासी बतारे सांगतो तुम्हासी बतारे सांगतो तुम्हासी बतारे आई तरी केला जन्म माया आई तरी केला जन्म माया सांगतो तो मासी बदारे विठ्ठला
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी तुरी, भवाची आपुरी वावसी, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची आपुरी वावसी विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची आपुरी वावसी, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रें, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करो
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री हे नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया गरिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची आपुरी भावसी काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची गरिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची आपुरी भावसी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध नवे नवे प्रत्येकाच्या हृदयावर राज्य सध्या करत असणारे संत ज्यांनी सारासार विचार करावून चारी वेदाचं मंथन करावं ही सेवा त्या ठिकाणी त्या तुमच्या सप्ताहामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि त्या सेवेकरिता घेतलेला अभंग हे उपदेशपर असून सर्व जीवाचा उद्धार करण्याकरिता तुकोबारायांनी उपदेशिलेला अभंग
आजच्या या सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठला. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकोबाराय त्या ठिकाणी या अभंगाद्वारे काय सांगतात. सांगतो तुम्हाला आम्ही सांगतोय, बाजारे विठ्ठला, काही सुद्धा नाहीये. बाजारे विठ्ठला, नाही बजलं तर नाही तरी गेला जन्म वाया. बरं, जन्म वाया गेला. मग आमच्या ह्या प्रपंचातला जर का आमचा जन्म वाया जाणार असेल तर तो वाया का जातो, कशासाठी जातोय. करिता बरोबरी, तुम्ही संसारामध्ये जी बरोबरी करताय, एकानंतर एक जी काही मनाचे मजले बांधताय आणि त्याच्यामध्येच गटांगळ्या खाताय. करिता बरोबरी दुरावसी दुरी, माझ्यापासून, माझ्या सेवेपासून, माझ्या चिंतनापासून दूर 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 तुम्ही निघून जाताय. भवाची या पुरी वावसी, या संसाररूपी सागरामध्ये तुम्ही सगळ्या प्रमाणे वाहून जाता. बरं ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण काय लागेल त्यांच्यासाठी, भजण्यासाठी काय करावं लागेल. काही न लगे एक भावची, कारण अंतर्मनामध्ये तुमच्या भाव असणं गरजेचं आहे. त्याला काही एक लागत नाही. आणि हे जर खोटं असेल तर तुकोबाराय म्हणतात, मी त्या माझ्या परमात्म्याची आण घेऊन तुम्हाला सांगतो की काही न लगे एक भावाची कारण, आणि वाहतसे आण विठोबाची, आणि मी त्या पांडुरंगाची आण घेऊन सांगतो काही सुद्धा लागत नाही त्याच्याकडे येण्यासाठी. इतका साधा सोपा आणि सरळ अर्थ या अभंगाचा आहे विठ्ठला. अभंग 3 चरणाचा आहे. सर्वांच्या पाठांतरातला आहे, दररोजच्या व्यवहारातला आहे. सतत आपण उपदेश करण्याचा मार्ग सर्वजण करत असतो. तसा उपदेश करण्यासाठी या अभंगाद्वारे तुकोबाराय जो काही उपदेश करतात, त्यांना कोणी विचारलं होतं का उपदेश करा म्हणून. काही सांगितलं होतं, काही सांगितलेलं नव्हतं. तरी तुकोबाराय उपदेश करायचा प्रयत्न करतात, सांगण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेस काही गोष्टी इतक्या सांगणं गरजेचं असतं की एखाद्या जीवनाचा उद्धार व्हावा ही तळमळ खऱ्या अर्थानं संतांना लागून राहिलेली असते. आणि त्यांच्या तळमळीमुळे ते सांगायचा प्रयत्न करतात. त्यावेळेस कोणीतरी विचारावं आणि नंतर सांगावं अशी भूमिका काही वेळेस घेता येत नसते. बरं, हे ठीक आहे. पण तुकोबाराय तुम्ही न विचारता जे काही सांगता ते खरंच आमच्या सगळ्यांच्या हिताचं सांगताय का, आमच्या फायद्याचं सांगताय का, आमच्या जीवनाचं कल्याण होण्यासारखं सांगताय का. होय, तुमच्या जीवाचा उद्धार होण्याकरता, तुमच्या जीवाचं कल्याण होण्याकरता हे मी तुम्हाला सांगतोय. बरं, हे जे तुम्ही आम्हाला सांगताय ते फक्त कुणाला सांगताय, प्रत्येक जीवाला सांगताय का, फक्त मनुष्य देहाच्या जीवाला सांगताय. नाही नाही, हे फक्त मनुष्य देहालाच लागू पडतं आणि मनुष्य देहासाठीच सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. बरं, इतर जीवांना का बरं सांगायचा प्रयत्न करत नाहीयेत, कारण इतर जीव हे त्या प्रपंचामध्ये गुंतलेले नाहीत. इतर जीवांना त्याच्याबद्दलचं ज्ञान नाही. इतर जीवांचा उद्धार होऊ शकत नाही, कारण इतर जीवामध्ये आणि आपल्या ह्या मनुष्य देहातील जीवनामध्ये फरक एवढाच आहे की इतर जीवांचं आणि या जीवांचं सगळं काही साम्य आहे. फक्त एक गोष्ट या जीवाची जास्त आहे. कोणती? एकनाथ महाराज सांगतात, आहार निद्रा भय मैथून सर्व यवनी सम समान परी मनुष्य देहीचे ज्ञान जाण सर्वदा सेना.
मनुष्य देहीचे ज्ञान जाल सर्वता असेल. मनुष्य देहामध्ये असं कोणतं ज्ञान आहे की त्या ज्ञानानं माणसाचा स्वतःचा उद्धार करता येतो आणि त्या ज्ञानानं माणूस हा जीवपण सोडून शिवपण भोगायचा प्रयत्न करतो. विठ्ठल जर का जीवाचा जर विचार केला तर प्रत्येक जीव हा दुःखी आहे, कष्टी आहे आणि तो आनंदी व्हावा, तो सुखी व्हावा, त्यानं हे जगतामध्ये आल्यानंतर स्वस्वरूपाला मिळावं, नवे नवे भगवंताला एकरूप व्हावा, अशी अवस्था जर कोणती असेल तर ती अवस्था म्हणजे तुम्हाला आम्हाला मिळालेला हा देह आहे. आणि हा देह जर का उपेक्षित राहिला, ह्या देहाला जर ते ज्ञान प्राप्त नाही झालं, हा देहाला जर का त्या गोष्टी वाचून जर का परावलंबीच राहावं लागलं तर ह्या जीवाचा उद्धार कदापि होणार नाही. आणि मग हा जो काही जीव आहे तो रात्रंदिवस आता सध्या जसं काही तळमळतो आहे, दुःखी कष्टी होतो आहे, असंच दुःखी कष्टी होऊन ह्या जीवाचा अंत होणार आहे. आणि एवढा मोठा अंत होणारा जर का ह्या जगतामधला हा जीव असेल तर त्या संतांना मात्र त्याच्याबद्दलचा दया उत्पन्न झाली, कळवळा निर्माण झाला. मग ते म्हणतात बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून येतो कळवळा. हे जन बुडतं आहे आणि ते बुडते जन आम्हाला बघायचं नाही असं कोणाला जर वाटत असेल तर ते साधू संतांना वाटत असतं, इतर जीवाला ते वाटत नसतं. ते तुम्ही असं म्हणाल की ते त्यांना वाटण्याचं कारण काय असलं पाहिजे. बरोबर आहे ना, तुकोबाराय तुम्हालाच असं वाटावं असं काय कारण आहे तुमच्याकडं. तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात की अरे बाबा, मी या सगळ्या गोष्टीचा युगानं युग अभ्यास केलेला आहे, नवे नवे अनेक युगामध्ये सुद्धा मी त्या परमात्म्या सोबत राहिलेलो आहे आणि या कलियुगामध्ये सुद्धा मी त्या परमात्म्याला आपलंच करून घेतलेलं आहे. आणि मग तो जो जेव्हा माझा झाला, आपला झाला, मी जेव्हा त्याच्या स्वरूपाला मिळालो त्यावेळेस मला हे सगळं काही ज्ञान प्राप्त झालं, जे की ज्ञान माझ्या हृदयामध्ये साठलं. आणि हे साठवलेलं ज्ञान मला जे काही जीव आहेत त्या जीवाचा उद्धार करण्याकरिता त्याचा उपयोग व्हावा याच्यासाठी अभंग रूपाने मी तुमच्या पुढे मांडलं. माणसाच्या जीवनामध्ये अनेक विषयाबद्दलच दुःख तयार होत असतं. सतत आपल्या मनाची जी भावना आहे ती संसारामध्ये सारखी सारखी बदलत जात असते आणि ही संसारातली भावना बदलत गेल्यामुळं आपलं मन स्थिर राहत नसतं आणि या अस्थिर मनाला दुःख होत असतं. दुसऱ्याचं चांगलं होताना दुःख होतं, दुसऱ्याचं भलं व्हायला लागलं तरी दुःख, आपल्यामुळं जर कुणाचं वाईट करता आलं तर जास्तीत जास्त कसं करता येईल हे पाहणं हे सुद्धा दुःखाचंच कारण आहे. अशी अनेक दुःखापैकी मूळ म्हणजे दोन दुःख माणसांच्या जीवाला लागलेले आहेत, ते म्हणजे जन्म आणि मृत्यू. जन्माचं एक दुःख आहे आणि मृत्यूचं दुसरं दुःख आहे. बरं, जन्माचं जे काही दुःख आहे ते प्रत्येक जीवालाच आहे का, तर हो, ते प्रत्येक जीवाला आहे. कितीदा तरी जन्माला यावं लागतं आणि कित्येक वेळेस तरी मरावं लागतं. हे दोन गोष्टी अहोरात्र त्या ठिकाणी चालू आहेत, परंतु त्याच्यातून आमचा जीव बाजूला निघावा, त्याच्यातून हा असणारा जीवात्मा आहे ना तो शिवात्म्यापर्यंत पोहोचावा, याच्यासाठी जीवन जगत असताना जन्मल्यानंतरचा काही काळ आणि मृत्यूच्या अगोदरचा काही काळ म्हणजे जी काही काळ त्या ठिकाणी आहे त्या काळामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे ह्याचा जर विचार केला, जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल, जर तुम्हाला या दुःखातून बाहेर निघायचं असेल, जर तुम्हाला त्या परमात्मा स्वरूपांची भेट घ्यायची असेल तर दोन गोष्टी त्या ठिकाणी पालन केल्या पाहिजेत. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत, एक म्हणजे धर्म, एक म्हणजे धर्म आणि दुसरा म्हणजे ब्रह्म. लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या. धर्मानं जर का वागलं तर तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. धर्मानं जे काही सांगितलं, धर्माचं जर का पालन केलं तर तुम्हाला
तुमचं जे काही जीवन सुरळीत चालणार आहे, संसाररूपी जे काही जीवन आहे, त्या संसाररूपी जीवन सुरळीत चालण्याकरता, आनंद मिळण्याकरता तुम्हाला दोन गोष्टीची आवश्यकता जीवनामध्ये आहे. त्यापैकी एक म्हणजे धर्म आहे आणि दुसरं म्हणजे ब्रह्म आहे. आता तुम्ही म्हणाल धर्म म्हणजे काय आहे आणि धर्माचं काय केलं तर तुम्हाला सुख मिळणार आहे. आपणच याच्या व्यतिरिक्त काय करूया, तुकोबारायांना विचारूयात की धर्माचं काय करावं लागेल. तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं जर पालन केलं आणि जे पाखंडी विचार आमच्या जीवनामध्ये आहेत त्याचं जर का खंडन केलं ना तर तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहायचं नाही. आणि मग तुमचा एकदा जीव सुखी झाला की मग मात्र तुम्हाला काय होणार आहे की ह्या जगतामध्ये आपण आलो, हा दुर्लभ देह तुम्हाला आम्हाला मिळाला आणि ह्या देहाचं आमचं काय झालं की शिवात्म्यामध्ये रूपांतरित झालं. हा जीव मोकळा झाला, मोक्ष रूपाला गेला, आनंदाला पोहोचाला. आणि हाच आनंद त्या ठिकाणी कुठं आहे तर हा आनंद फक्त मृत्यू तलावरच आहे. हा आनंद इतर ठिकाणी नाही. हा आनंद घेण्यासाठी देव सुद्धा प्रयत्न करतात. काय सांगायचं, स्वर्गामध्ये जी काही मिळत नाही ना ते आपल्याला इथं मिळतं. एवढं साधं ज्ञान आमच्याकडे आहे. कारण स्वर्गाला कधी जातात माणसं सांगायचं जर झालं की या ठिकाणी चांगलं कर्म करायचं आणि ते कर्म केल्यानंतर अमर व्हायचं आणि अमर झाल्यावर स्वर्गाला जायचं. आणि मग स्वर्गामध्ये कोण लोक आहेत सांगा जरा तुम्ही. स्वर्गामध्ये स्वर्गीचे अमर
या पृथ्वी तलावर असणाऱ्या किंवा या इहलोकी जे काही जीव त्या ठिकाणी आहे त्याच्याकडे सगळ्या काही कलांनी युक्त असा हा जीव आहे. त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्याकडे गुण आहे. ज्ञानाच्या आणि गुणाच्या जोरावर हा जीव त्या ठिकाणी काय करतोय की स्वर्गापर्यंत जातोय. मात्र स्वर्गात गेल्यानंतर स्वर्गीचे अमर सुद्धा इच्छा करतात की आमचा मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा. कशासाठी मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा? कारण ह्या इहलोकीचा हा देह देव इच्छित अतीप आहे. धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. मला एक सांगायचं आहे की माणूस कशासाठी वाया जातो हा जर विचार केला, कोणतीही वस्तू वाया जाण्याकरिता ज्या कारणासाठी ती वस्तू आहे, लक्ष द्या इकडं, ज्या कारणासाठी आपणाला या ठिकाणी पाठवलंय ते कारण जर कोणतं असेल तर तुमचा हा जो काही जीव आहे तो अनेक वेळा या चक्रामध्ये फिरतोय. त्याला ज्ञान होत नाही की आपला हा जीव जो आहे तो शिवापर्यंत जाण्याचं जे ज्ञान आहे ते त्या जीवाला होत नाही. आणि त्यामुळं देवाने ज्या वेळेस तुम्हाला इथं खाली पाठवलं की बाबा जा आणि तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या, तुमचे जीवन पावन करून घ्या. आम्ही प्रमाण देताना त्या युक्ततेप्रमाणे प्रमाण घ्या असं मला वाटतं. कारण वैकुंठवासी आम्ही आहोत आणि या कारणासाठी आलो असं या ठिकाणी लागू होत नाहीये. जर विचार केला तर मी काय सांगत होतो की माणसाचा हा जीव जो आहे तो शिव होण्याकरता आपण याच पृथ्वीवर तुम्हाला आम्हाला पाठवलं. तुम्ही चांगलं काहीतरी कार्य करावं, धर्मानं वागावं, आनंद भोगावा आणि हा जीव आनंदामध्ये विलीन व्हावा. असं जेव्हा वाटलं त्यावेळेस काही मंडळी ज्ञानी जी काही होते त्यांनी आपल्या ह्या जीवनाचा विचार केला आणि त्यांनी काय केलं की एका दऱ्याखोऱ्यामध्ये, पहाडामध्ये, डोंगर दऱ्यामध्ये, हिमालयामध्ये जावं आणि त्या परमात्म्याचं चिंतन त्या ठिकाणी करावं अशा पद्धतीचा त्यांनी विचार केला. आणि काही जीव तिकडे निघून गेले आणि त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. ते ज्ञान किती प्राप्त झालं, त्या ज्ञानानं त्यांनी काय केलं तर त्या ज्ञानाने फक्त स्वतःच्या जीवनाचा उद्धार करण्याचं काम त्यांनी केलं. ते कशाला भेले बरं? ते जी काही भेले ते जन्म आणि मृत्यूला त्या ठिकाणी भिवून त्यांनी विचार केला की ह्या जन्म मृत्यूमध्ये त्या संसारामध्ये आम्हाला गुरफाटायचं नाही. त्याचं एकमेव नाव जर कोणतं असेल ना तर ते मुनी आहेत, ते साधू आहेत. त्यांनी मुनींनी काय केलं की मुक्त होण्याकरता त्यांनी प्रयत्न केला आणि ते निघून गेले. मित्रांनो,
मायबापाडो, तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की जर का मुनी मुक्त होत असतील, कशासाठी मुक्त झाले तर मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, गर्भवासाला भिवून मुनी मुक्त झाले. मात्र हा गर्भवास आम्हा विष्णुदासाला सुलभ त्या ठिकाणी आहे. म्हणून हा अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणूया. म्हणून आम्ही हा संसार ब्रह्मरूप करण्याचं काम केलं. आणि हे ब्रह्मरूप करण्याचं काम जीवानं केलं का? हो, जीवानंच केलं. पण कोणत्या जीवानं केलं तर संत नावाच्या जीवानं केलं. कारण संतांना मात्र या सगळ्या गोष्टीची माहिती होती. कारण संत कुठून आले होते? आता ते कुठून आले होते? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साक्ष भावे वर्ताया. जे की ऋषी मुनी बोलले त्याचं सत्यत्व आणण्याकरिता, ते तुमच्या जगामध्ये उघड करून दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. आणि आम्ही आल्यानंतर त्या जीवाच्या उद्धारासाठी तळमळलो, तडपडलो, बरेच प्रयत्न केले. असं सगळं काही झाल्यानंतर मात्र तुकोबारायांना वाटलं की ह्या जीवाला काय उपदेश द्यावा. अनेक अभंगाद्वारे त्यांनी उपदेश दिले, अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ह्या सगळ्या गोष्टी सांगायचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे का, असे काही ज्ञानी लोकांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्यात, त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. पण काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नयेत. काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्यात, तर काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नयेत. साधी गोष्ट आहे. जर आपल्या शेळगाव वळे या गावामध्ये नौका पाहुणा आला आणि त्यानं जर का विचारलं की ह्या ठिकाणी एकाच ठीक आहे नाही पिण्याचं ठिकाण कुठं आहे, तर कदापि ते सांगू नये. नाहीतर काही तत्वज्ञानी माणसं त्याच्या हाताला धरून तिथं दुकानात घेऊन जाणार, कसं प्यायचं ते त्याला सांगणार, त्याला फुल करणार, स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करणार. मात्र त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. अशा वाईट कृती करू नयेत. म्हणजे काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नयेत. काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात. समजा एखाद्या वेळेस लग्नाची बैठक त्या ठिकाणी बसलेली आहे आणि लग्नाच्या बैठकीमध्ये जर पाहुण्यांनी स्वतःहून काही विचारलं की मुलीकडे काय आहे, मुलीचं घर कसं आहे, जर विचारलं तर सांगावं. तीही कसं सांगावं? मुलीच्या हिताचं सांगावं. नाहीतर तिचं वाटोळ होईल असं कधी सांगू नये. म्हणजे काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्यात. पण काही गोष्टी अशा आहेत नाही बाबा हो की ते न विचारता सुद्धा सांगाव्या वाटतात. ज्या गोष्टीमुळं जर न विचारता जर काही गोष्टी सांगितल्या तर त्या गोष्टीनं आमचं काही हित होणार आहे का, आमचा काही उद्धार होणार आहे का? जर तसं असेल ना तर त्या गोष्टी सांगाव्यात. बरं, ह्या गोष्टी सांगण्याच्या किंवा ऐकण्याचा काही गोष्टीचा मान पडत असतो. साधी गोष्ट सांगतो. एखादा माणूस तत्वज्ञानी आहे किंवा कसा असेल त्याच्या ठिकाणी, परंतु त्या माणसानं जर काही एखादी गोष्ट करायला लागला, काय करायला लागला, त्याला एखादं व्यसन आहे आणि तो व्यसन त्या ठिकाणी करतोय, तो बिडी ओढतोय आणि त्यानं मुलाला सांगितलं की जा ती बिडी पेटवून घेऊन ये. आणि मुलगा गेला आणि ती बिडी पेटवून घेऊन आला. मात्र थोड्या अंतरावर बसल्यामुळे येईपर्यंत बिडी विझली. परत त्या मुलाला सांगितलं, काय मुलगा आहेस तू, तुला साधी बिडी पेटवून आणता येत नाहीये इथपर्यंत. त्यावेळेस मात्र त्या मुलानं विचार केला की बिडी एक अशी वस्तू आहे मायबापा हो की तिला पेटवल्यानंतर तिच्यात हवा भरल्याशिवाय ती फुलत नाही. मग ह्या मुलानं गेला, विस्तावाला बिडी लावली आणि ओढतच तिथपर्यंत घेऊन आला. आल्यानंतर त्या पित्यानं विचारलं, अरे काय माणूस आहेस, ही बिडी पिणं चांगलं आहे का, सांगा जरा. तू अशी बिडी पिऊन पीत जर का आलास तर तुझं कॅन्सर सारखा रोग होईल, तुझं वाटोळं होईल, तुझ्या जीवनाचं वाटोळं होईल.
हा उपदेश ज्यावेळेस बाप आपल्या मुलाला करत होता त्यावेळेस मुलगा त्या ठिकाणी विचारतोय की पप्पा, तुम्ही ती बिडी वळता वळता त्याचं दोरा सुद्धा जळायला लागलेला तुम्हाला कळत नाहीये आणि तुम्ही आम्हाला उपदेश करताय. म्हणजे उपदेशासाठी तो जो काही व्यक्ती आहे तो कसा असला पाहिजे? पात्र असला पाहिजे. करेक्ट. जर का आपण काही करतोय तसं त्या घरामधल्या प्रत्येक व्यक्तीनं आपण उपदेश करण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे? स्वतःची पात्रता त्या ठिकाणी बघितली पाहिजे. आता मला नवरदेव म्हणा म्हटल्यानंतर किंवा मी नवरा आहे असं म्हटल्यानंतर त्यानं तो नवऱ्याचा रुबाब किती गाजवावा ह्याला मर्यादा असतात. मग हा रुबाब गाजवत असताना त्यांच्या आई वडिलांनी त्या मुलाला सांगावं की अरे, तू नवरा जरी असलास तरी घरामधला कर्ता पुरुष आहेस. तू जर चांगलं राहत असशील तर खऱ्या अर्थानं घराचं चांगलं होणार आहे. जर घर चांगलं झालं तसंच गावातला कर्ता पुरुष हा सुद्धा ज्ञानी असला पाहिजे. त्याच्या ज्ञानावर ते गाव सुधारलं गेलं पाहिजे. असं जर का असेल तर त्या माणसाला त्या गावातल्या इतर लोकांना सांगण्याचा अधिकार आहे. त्याची ती पात्रता आहे. आणि जर ती नसेल तर त्यानं कुणालाही सांगू नये. स्वतः सगळं काही करत असेल आणि इतरांना मात्र उपदेश करत असेल की भ्रष्टाचार करणं चांगलं नाही. भ्रष्टाचार हा म्हणजे काळीमा फासणारी वस्तू आहे. आणि हे ना मात्र अख्खं ग्रामपंचायत खाल्ली तरी चालते. म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. अशीच अवस्था तालुक्याची ठिकाणी सुद्धा होते. जे काही प्रतिनिधी आपण निवडून देतोय ते कशासाठी देतोय? सुखासाठी देतोय. हे सत्यत्व आहे की नाही? आपल्या सगळ्याला पटतंय की प्रत्येक गोष्ट सत्यत्वानं असली पाहिजे. बरोबर आहे. मग ही सत्यत्वाची असणारी गोष्ट मतदानाच्या रूपानं बाहेर पडली. आता मतदानाच्या रूपानं बाहेर पडलेली वस्तू, मतदान दिल्यानंतर आपला कोणीतरी प्रतिनिधी निवडून येणार आहे इथपर्यंत सगळ्यांना माहित आहे. मग हे मतदान द्यायचं कसं? मतदान काय आहे? मत हे दान आहे आणि दान हे कशानं विकत घेतलं जात नाही किंवा ते विकलं जात नाही. आता तुम्ही विचार करायचा आहे की मतदान आपण कसं करतो? लक्षात घ्यायचा मुद्दा आहे. मग हे मतदान आपण त्या पद्धतीनं करतो, ज्या पद्धतीनं मतदान करतो त्याच पद्धतीनं पुढचे व्यवहार व्हायला लागतात. आणि मग मात्र आपण त्यांना विचारायचा जर केला तर तिथून उत्तर काय येत असतं? महत्वाचं आहे. बोला की काय काय येतं? की तुम्ही काय, तुम्हाला काय आम्ही फुकट निवडून दिलेलं दिली का? होती नव्हती तेवढी. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माय बाप्पा हो, हीच अवस्था तालुक्याची, तीच अवस्था जिल्ह्याची, तीच अवस्था राष्ट्राची आणि तीच अवस्था जर देशाची झाली तर मला सांगा कोणी कोणाला उपदेश करावा? कोण उपदेशाच्या लायकीचं? कुणी कुणाला ऐकायचं? कोण कुणाला सांगायचं? सांगणारा सुद्धा त्याच पद्धतीचा असला पाहिजे. ऐकणाऱ्यांनी सुद्धा त्याच गोष्टीचं पालन केलं पाहिजे. आणि जर का ह्या दोघांचा मेळ लागलाच तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहायचं नाही. मग आता हे सुजलम सुफलम जीवन करण्याकरिता तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं उभा आहे. तुम्ही सर्वजण मायबाप ऐकत आहात. अभंग तुकोबारायाचा घेतलेला आहे. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, हे सांगण्याचं काम मी ह्या व्यासपीठावर उभारून करतो आहे. तुम्ही सहज मला एकाला तरी प्रश्न विचारावा की साहेब तुमचा तरी तो अधिकार आहे का? कारण व्यासपीठावर उभा असणाऱ्या माणसाला बोलायचंच नाही असं काही नाहीये. हे कीर्तन आहे आणि कीर्तन हे चांगलं असलं पाहिजे. कीर्तन हे ज्ञानाचं असलं पाहिजे. कीर्तन हे वैराग्याचं असलं पाहिजे. कीर्तन हे विरक्तीचं असलं पाहिजे. कीर्तनामधून संसार संपून परमार्थाकडे लावणारं असलं पाहिजे. त्याच्यामुळं दोघांचा संवाद होणं महत्वाचं असतं. आणि जरी का तुम्ही संवाद नाहीच केला तरी मीच माझा प्रश्न तयार करायचा आणि त्याचं उत्तर पण मीच द्यायचं. हे जे काही आहे ते शाळेतल्या शिक्षकानं करावं तसा योग मी त्या ठिकाणी करणार आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकोबारायांचा उपदेशपर अभंग आहे
आणि साहेब तुम्ही इथं उभारून तसं उपदेश आम्हाला देताय, म्हणजे तुम्ही सुद्धा उपदेश करताय का? नाही, मी उपदेश करत नाही. मग तुम्ही काय करता? मी कीर्तन करतो किंवा कीर्तन सांगतो किंवा कीर्तन सेवा करतोय. तुम्हाला काय अधिकार आहे कीर्तन सेवा करायचा? हा विचारायला पाहिजे की नाही? तुम्ही कीर्तन सेवेचा अधिकारी असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या फडामध्ये शिकलात का? हे की नाही? अनेक फड आहेत ना आपल्याकडे. वास्कर महाराजांचा फड आहे, देवकर महाराजांचा फड आहे, अनेक फड आहेत. पण कुणी ते विचारायला सुद्धा तयार नाही. का बरं? कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला काय करायचंय? कामास काम भागवायचंय. काय करायचंय? कामास काम भागवायचंय. 7 दिवसाच्या कीर्तन सेवा झाल्या म्हणजे संपलं. आता माझ्याकडे का कीर्तन आलं, कशासाठी आलं, ह्याला कारण आणि काय? मी खरंच कीर्तन सेवक आहे का? मी खरंच कीर्तन करतोय का? मी कोणत्या फडावरचा कीर्तनकार आहे का? कोणतरी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे का? काहीच नाही. हे काहीच नसताना तुम्ही का कीर्तन करता? बरं, आमच्या गावामध्ये कीर्तनाचा मान तुम्हाला दिला गेलाय, तो कशाच्या योगानं दिलाय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्यांना माहित आहे ते हसत असतील मनातली मनात की आपण काहीतरी मागण्यासाठी गेलो आणि सहज बोलून गेलो की साहेब मग आमचं ते काम झालं की तुम्ही कीर्तन आम्हाला तुमचं कीर्तन करायचं. ही इतकी जर दुर्दैवी अवस्था तुमची आमची असेल तर भगवान पावेल का? ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल का? ते जर ज्ञान प्राप्त झालं नाही तर ह्या जीवाचा काय उपयोग होणार आहे? आणि हे सांगण्याचं काम ह्या अभंगाद्वारे का करतोय? साधी गोष्ट आहे की अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबाराय हे उपदेश करण्याच्या पात्रतेचे आहेत. तुम्ही म्हणाल मग तुम्ही कसं काय करताय? आम्ही फक्त त्या अभंगाचं निरूपण करण्याचं काम आम्ही करतोय. तुकोबारायांनी केलेल्या उपदेशपर अभंगाचं निरूपण करण्याचं काम मी ह्या ठिकाणी उभारून करतोय. मी उपदेश करणारा नाही आणि तुम्ही माझा उपदेश ऐकणाऱ्याच्या लायकीचे नाही. आता जर का मी उपदेश केला तर तुम्ही सगळे ऐकणार आहेत का? कोणी ऐकणार नाही. कारण मला माहित आहे हे जग स्वार्थानं गच्च भरलेलं आहे. परार्थी जीवन जगावं असं कोणालाही जीवाला वाटत नाही आणि तेच खरं दुःखाला कारण आहे. आणि हेच दुःखाचं मूळ तुकोबारायांना माहिती होतं, म्हणून त्यांनी न काही सांगता सुद्धा या जगताला, ह्या जीविताला उपदेश करण्याचं काम केलं. आणि ते काम करत असताना त्यांना माहित होतं की हे जगत सगळं आंधळं आहे आणि या आंधळं जगत जी काही आहे ह्याला डोळे येणं गरजेचं आहे, ह्याला ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे, यानं धर्माचं पालन करणं गरजेचं आहे आणि धर्माचं पालन करून यांनी ब्रह्माचं प्राप्ती करणं गरजेचं आहे. ब्रह्म म्हणजे तरी काय असतं तर ब्रह्म म्हणजेच देव असतो आणि त्या देवाची प्राप्ती व्हावी, त्या देवाला त्यांनी भजावं, त्या देवाशी त्यांनी एकरूप व्हावं. पण त्याच्या अगोदरचा हा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे धर्माचा मुद्दा आहे. जर आम्हाला धर्म कळाला तर आम्हाला ब्रह्म कळतं, जर धर्मच कळाला नाही तर ब्रह्म कळत नाही. आणि म्हणून हे धर्म आणि ब्रह्म कळण्याकरिता ज्या जीवानं या ठिकाणी संतांची ही घालून दिलेली आहे, भेट घालून दिली आहे की ह्या संतांकडून देव प्राप्त होईल, संतांकडून धर्म कळेल आणि मग माझं हे सगळे लोक काय होतील, सुखी होतील, हे सांगण्याचं, हे ठसवण्याचं काम तुकोबाराय करत असताना अभंगाच्या पहिला चरण त्या ठिकाणी सांगतो तू माझे बजारे विठ्ठला, सांगतो तू माझे
अतिशय चांगल्या पद्धतीनं तुकोबराज सांगत असताना ते म्हणतात की अनेक लोक सांगत असतात, पण ते आपल्या हिताचं आहे का नाही हे चाचपून बघायचं काम त्या प्रत्येक ज्ञानी माणसाचं असतं. मग हे सगळं काही सांगत असताना बऱ्याच वेळेस घरामध्ये सुद्धा सांगितलं जातं नाही का. प्रत्येकाच्या घरामध्ये 4 दिवस झाल्यानंतर आपली पत्नी आपल्या नवऱ्याला सांगत असते. त्याच्यामध्ये काय असतं की एक जण जो काही त्यांचा धीर असतो ना, तो कडक कपडे घालावा आणि बार्शीला फिरायला जात असावा आणि त्या स्त्रीचा जो काही नवरा आहे त्यानं रात्रंदिवस शेतामध्ये राबावं. मग अशा वेळेस मात्र कधीतरी ती स्त्री वर्ष 2 वर्ष 4 वर्ष थकून गेल्यानंतर आपल्या नवऱ्याला हितगुज करत असते आणि सांगत असते, अहो ऐकलत का, तुम्ही इतकं राबताय, सगळं शेत पिकवताय, सगळ्या शेतामध्ये कष्ट करताय, मात्र तो तुमचा भाऊ पुढारपण करत सगळे काळे पांढरे कपडे घालून पुढाऱ्याबरोबर फिरतात. कधीतरी हे चित्र बघितलं बदललं गेलं पाहिजे. आता आपल्या पुढे 2 लेकरं आहेत, त्या लेकरांचं काहीतरी बघितलं पाहिजे. हा काय झालं, पत्नी आपल्या नवऱ्याला सांगत असते. मग ह्याच्यातून काय करायला लागेल, थोडंसं आता काहीतरी वेगळं करावं लागेल, वेगळं व्हावं लागेल
आणि वेगळं राहून आपण संसार करावा लागेल. आता आपल्याला बी काय, आपले दिवस गेले, आता पुढचेच तरी बघावं लागेल. असं म्हटल्यानंतर हा सांगितलेला जो काही उपदेश आहे तो त्यांना पटतो आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून त्या घराची घरफोड झाल्याशिवाय राहत नाही. मग हे सांगणं योग्य आहे का? आणि जर हे योग्य असेल तर ते ऐकावं का? आणि जर ऐकलं तर खऱ्या अर्थानं ह्याच्यातून आपला फायदा होणार आहे का? ह्याच्यातून कसलाही फायदा होणार नाही. कारण ही संसाराची रीत अशी आहे की किती जरी केलं तरी त्याच्यात काही भर वाढतच जातंय, पण कमी काही होत नाही. हा त्याच्यात विचार केला पाहिजे. मग ह्याच्यातून जर का चांगलं करून घ्यायचं असेल, जर का आपल्याला चांगल्या ठिकाणी जायचं असेल, जर का आपल्याला चांगलं हिताचं कोणतरी सांगतंय का, तर ते हिताचं सांगत असताना एखाद्या आंधळ्याचं उदाहरण आपण त्या ठिकाणी घेऊन सांगूयात. की एक आंधळा एका खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी जातोय आणि तो त्या खड्ड्यात पडतोय. पडल्यानंतर ज्या पद्धतीने तो खड्ड्यात पडतो तिथे एक माणूस उभा असतो. त्या माणसाचा स्वभाव त्या ठिकाणी असतो. काय स्वभाव आहे त्याचा? की मला कोणीतरी जर विचारलं तर मी त्याला सांगेल, नाहीतर सांगणार नाही. मग त्या ठिकाणी दुसरा एक माणूस जात असताना म्हणतो, अरे अरे त्या खड्ड्यामध्ये ते आंधळा पडला की काय? अरे इथे कोणीतरी असायला पाहिजे होतं, त्याला रस्ता दाखवणारा कोणीतरी असलं पाहिजे होतं. तिथं उभा असणारा तो म्हणतो, मी होतो आणि मी पाहत होतो की तो आंधळा कसा पडतोय. अरे मग तू सांगितलं का नाही? ती म्हणला, माझा स्वभाव आहे, मला जर विचारलं तर सांगायचं, नाहीतर सांगत नाही. अरे त्यानं तुम्हाला विचारावं याच्यासाठी त्याला डोळे तर असले पाहिजे. जर त्यानं तुला दिसला असता, जर डोळ्याला तू दिसला असतास तर त्याला खड्डा दिसला नसता का? म्हणजे काही गोष्टी आंधळ्याला जसं सांगावं लागतं तसं हे जगत आंधळ आहे आणि या जगताला सांगण्याचं काम तुकोबाराय त्या ठिकाणी करतात. असं हे सगळं करत असताना त्यांनी सांगतात की काही नाही, या आंधळेपणातून जर का डोळस वृत्ती आणायची असेल, या आंधळेपणातून जर का चांगल्या वृत्तीवर जायचं असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल, भजारे विठ्ठला. दुसरं काय करणार आहे? भजारे विठ्ठला. मग भाजायचं जर असेल तर नेमकं तो विठ्ठल आहे कसा? तर विठ्ठलालाच का भाजायचं? इतर देवांना का भाजायचं नाही? कारण विठ्ठल या शब्दामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं साम्य त्या ठिकाणी आहे. तुम्ही कोणत्याही देवाला भजलात तरी सुद्धा ते विठ्ठलाचीच ठिकाणी भजन होतं आणि म्हणून हा भजारे विठ्ठला. बरं, हा विठ्ठल कसा आहे? त्यालाच भजायचं कारण काय? हा कसा दिसतो? त्याचा जर का निरूपण करायचं झालं, त्याचा जर का विचार करायचा झाला, त्याच्या रूपाचा जर का विचार करायचा झाला तर हा विठ्ठल सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावरी ठेवून या. हा सुंदर ते ध्यान असा असणारा आणि करकटेवर ठेवला हात ठेवून उभा असलेला जो काही विठ्ठल आहे ना, ही स्वरूप अवस्था विठ्ठलाची दुसऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी सांगत असताना तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात की हा जो काही परमात्मा आहे ना, तो इतका सुंदर आहे, इतका चांगला आहे आणि तो मला अनुभवायला मिळालेला आहे. तेच म्हणतात असं नाही की अनेक लोक त्या ठिकाणी सांगत असताना की मला म्हणतात किंवा ठीक आहे, तुकोबाराय म्हणतात हा एवढा सुंदर ते ध्यान असा असणारा हा जो आहे तो मला काय होतोय, फार आवडतोय, त्याचं रूप मला फार आवडतं आणि म्हणून मी रात्रंदिवस त्याच्याकडे डोळे लावून बसलेलो आहे. कारण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चित्र आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोकरिया कस्तुरी मळवट चंदनाची डोळे माळ कंठी, अशा स्वरूपाचा असणारा हा जो काही परब्रह्म आहे, याच्याशी जर तुम्ही आपलंच करून घेतलं, त्याला जर आपलं केलं ना, तर तुम्हाला दृष्टी आल्याशिवाय राहायची नाही. आपला तो एक देव करून घ्यावा, सुख नये
मग फिरते माईक दुःखाची जणकी, नाही आली यांची अवसान. आपला तो एक देव करून घ्यायचा आहे. तो कोणता घ्यायचा आहे? पांडुरंग नावाचा देव आपलासा करून घ्यायचा आहे. आणि जर नाही केलात तर काय होईल? अभंगाचं दुसरं चरण. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची आपुरी भावशी. तुकोबाराच्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे सांगतात की हा देह आम्ही तुम्हाला ज्या कारणासाठी दिला होता त्या कारणाचा जर का उपयोग झालाच नाही तर काय होईल? तर ह्या भवसागरामध्ये, ह्या संसार सागरामध्ये वाहून त्या ठिकाणी जाईल. म्हणजे बघा तुम्ही, वाहतं पाणी असावं आणि आपण देवपूजा दररोजची करत असतो की नाही, ते देवपूजा केल्यानंतर त्याचं जे काही निर्माल्य तयार होतं ते निर्माल्य बिनकामाचं म्हणून काय करतो आपण? निहून टाकून देतो. कशात टाकतो? वाहत्या पाण्यामध्ये टाकतो. कशासाठी? की वाहून गेलं पाहिजे, ते जागेवर राहिलं नाही पाहिजे. म्हणजे वाहून जावं असं काही त्या ठिकाणी जर का जीवाचं होत असेल, हा जीव वाहून जावा याचा उपयोग त्या ठिकाणी होऊ नये अशी जर का अवस्था झाली तर काय म्हणायचं? बरं, दुसरं उदाहरण आपण याच्यासाठी घेऊयात की एखाद्या वेळेस एखाद्या माऊलीनं घरामध्ये काम करत असताना दुधाचं भांड त्या ठिकाणी चुलीवर ठेवावं आणि कामामध्ये रमवून त्या ठिकाणी जावं. काम करत असताना कामात रमल्यामुळं इकडं ते जाळ लागावा आणि त्या दुधानं वर यावं आणि वर आल्यानंतर त्याने विचार करावा की आपल्याकडे कोणीही बघत नाही, आपल्याला कसलीही किंमत नाही. म्हणजे दुधासारखं पदार्थ त्यानं विचार करावा की आपल्याला कसली किंमत नाही, या भांड्यात राहण्यापेक्षा आपण काय करावं? अग्नीमध्ये पदार्पण करावं आणि त्या दुधाला वरतून खाली उडी मारावी आणि आत्मसमर्पण करून टाकावं.
आणि ते नंतर त्या बाईनी धावत धावत यावं, अरे 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 दूध उतू गेलं नाही, त्यानं आत्महत्या त्या ठिकाणी केली म्हणावं. तशी आपण सुद्धा आपल्या जीवाचं उतू गेल्यानंतर, जास्त झाल्यानंतर माणसं काय करतात की आपण इथं राहायच्या लायकीचे नाही, आणि मग ते काय करतात, आत्महत्या करतात, जीव नकोसा होतो. बरं किती सांगितलं साध्या भाषेमध्ये, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवणे. कितीतरी संत सायास करून शिकवण्याचा प्रयत्न करतात. आता ह्या शेळगाव वळे या गावामध्ये अनेक भजनी मंडळी, ज्ञानी लोक, सर्व व्यावहारिक लोक आहात. तुम्हाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. मग हे सगळ्या गोष्टीचं जरी का ज्ञान असताना सुद्धा सहज कोणती गोष्ट सांगितली तर तुम्ही ऐकालच, ह्याची मात्र गॅरंटी नाही. आजकाल कोणी कुणाचं ऐकत नाही. काय ऐकतात बाबा? तुमचं कोण ऐकत आहे का? नाही ऐकत. त्यांचं तर वय झालं म्हणतात, त्यांना तर म्हणतात तुमचं वय झालं तर तुम्ही जागेवर बसा. आणि लहान मुलं जे असतात त्यांना सांगतात तुझं कुठं वयाला आलास आणखी, तूही गप्प बस. म्हणजे हा प्रपंच किंवा हा संसार कोणाचा चाललाय? ह्या मध्यम तरुणांचा चाललाय. ज्यांच्याकडे बळ आहे, ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांचा चाललाय. मग हे बळ, ताकद किंवा ज्ञान, ही ज्ञानाची उंची सुद्धा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जर त्या ज्ञानाची उंची त्यांच्याकडे असली तर ह्यांचाही निभाव लागणार आहे आणि ह्या बालकांचाही निभाव लागणार आहे. पण जर का दोन्ही गोष्टीपासून जर का दूर गेलेला असेल तर भवाची या पुरी वाहवशी, मग तू त्या भवसागरामध्ये तो वाहून जाईल आणि तो गटांगळ्या खातोच खातो, पण त्याच्याबरोबर सगळं घर सुद्धा गटांगळ्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही. ही अशी अवस्था होते. आणि म्हणून अशा अवस्थेला कमीत कमी ह्या जीवानं जाऊ नये, ही तळमळ कुणाला लागून राहिली तर ते तुकोबारायाला लागून राहिली. आणि म्हणून तुकोबाराय त्या ठिकाणी अभंगातून सांगतात की करिता भरोभरी दुरावशी दुरी. काय असतं, आमची सतत मोडाताण चालू असते. अनेक गोष्टीचा जर का विचार केला तर ते म्हणत असतात, एखाद्याला आता जर तुम्ही म्हणतात की नाही की वारीमध्ये आपण गेलं पाहिजे, वारी केली पाहिजे, जावं लागेल, ते सांगतात नाही नाही आता आला असतो पण दोन कांदा कापायचा आहे, परत कांदा विकायचा आहे, परत त्याचे पैसे आले तर रान नीट करायचंय, ते रान नीट केलं तर ऊस लावायचा आहे. म्हणजे हे वाढत 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 जातं. आणि वाढत गेल्यामुळं हा काही परमार्थ करत नाही. आणि तो परमार्थ न करता एक दिवस जसं काही वाढतं वाढतं आणि एक दिवस हीच निघून जातं. प्रत्येक जीव त्या ठिकाणी एकदा खाटेवर आल्यानंतर त्याला ताटीवर जावं लागतं. कितीतरी ताट्या तुम्ही आम्ही बघितल्या, तरी पण आपला जीव त्याला बघून कधीही प्रायश्चित्त करत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. विठाला या सर्व जीवाला माहित आहे की आपण कितीतरी लेकरं ज्यावेळेस आपल्या समोर झालेली आहेत त्यावेळेस त्या लेकराची काय अवस्था आहे जन्माच्या वेळेची, ही सगळ्यांनी भोगलेली आहे, पाहिलेली आहे. तरी सुद्धा आपण त्याला साथच देतो. काय कारण आहे? कारण आपण आपला जीव आहे तो अज्ञान आहे. आपल्याला मुक्त व्हायचं नाही. बळच मुक्त झाला तरी सुद्धा बळच परत ह्याच्यात परत येतोय. मोक्ष त्याला प्राप्त होत नाही. पण त्याला स्मरण करावं हे काही त्या जीवाला वाटत नाही. एक साधं उदाहरण सांगून आपण पुढे जाऊयात. एका श्रीमंत घराण्यामध्ये असणारी एक मुलगी, जीवापाड त्या आई वडिलांना तिच्यावर प्रेम करावं आणि ती मुलगी मोठ्या साहेबाला द्यायची ठरली. मोठा साहेब कुठला तरी असावा, त्यांना द्यायची ठरली. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. करिता भरोभरी दुरावशी दुरी भवाची या पुरी वाहवशी, याच्याबद्दलचं उदाहरण आपण देतोय. मग तो बघता 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 त्या मुलीला पाहुणे पाहिले. फार मोठ्या कुटुंबातला, फार मोठा श्रीमंत अशा प्रकारचा एका कंपनीचा मॅनेजर असणारा त्या सासरेबुवांनी निवडला आणि यथासांग त्या मुलीचा विवाह त्या ठिकाणी करून दिला. मुलगी आनंदानं त्या ठिकाणी तिला वाटं लावलं. मुंबई सारख्या ठिकाणी हा संसाराचा गाडा हाकत असताना
तो जावाई बापू त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गुरफटून गेलेले. एकदा लग्न लावून दिलं की नंतर मुलगी यावी ही अपेक्षा केली तरी सुद्धा मुलीला वेळ नसल्यामुळे तिला येता येईना आणि जावयाला पण येता येईना. मग असे अनेक दिवस गेल्यानंतर सासऱ्यांना बऱ्याच वेळेस त्या जावाईबद्दलचं प्रेम वाटायला लागलं की एकदा तरी तुम्ही आमच्या घराला पाय लावा, एकदा तरी आमच्या मुलीला आमच्याकडे घेऊन या. असं म्हटल्यानंतर एक वेळेस योगायोगानं त्यांच्या कंपनीमध्ये संप झाला. काय झाला? संप झाला. सगळ्या कामगार त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही आता हरताळ केलेला आहे, संप केलेला आहे, आम्ही येणार नाही. मग मात्र जावायला थोडी सुटका झाली आणि त्या मॅनेजर असणाऱ्या जावायनं सासऱ्याला फोन करून सांगितलं, ठीक आहे मामाजी, आम्ही उद्याच्याला असणाऱ्या 10च्या गाडीनं तुमच्या गावामध्ये येतो. आणि आल्यानंतर मग आता जावाई येणार आहेत म्हटल्यानंतर त्या सासू सासऱ्यांनी फार श्रीमंत घराण्यातले होते. त्यामुळे त्यांनी अख्खं गाव, तालुक्यातले आमदार, जे काही त्यांची मित्रमंडळी होते, जिल्ह्यातील असणारे प्रतिष्ठित माणसं, जावाई बापू येणार आहेत म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलं. आणि बोलवून घेतल्यानंतर फार मोठा थाटमाट त्यांनी त्या ठिकाणी केला. अनेक पक्वान्नाचं जेवण तयार केलं, रात्रंदिवस आचारी लावले आणि सगळं काही सामान तयार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 वाजताच्या गाडीनं आपले जावाई बापू येणार आहेत या आशेनं सासू आणि सासरे त्यांचे डोळे लावून तिकडे बसले. आणि डोळे लावून बसल्यानंतर वाट पाहतात, आता गाडी येईल, थोड्या वेळामध्ये गाडी येईल. इतक्यामध्ये ती गाडी आली. 9:30 वाजता स्टँडवर वाट बघत असणारा सासऱ्यानं ती गाडी पाहिली आणि धावतच त्या गाडीकडे गेले. तिकडं सासूबाईने सगळा थाटमाट करून आपल्या असणाऱ्या जावाईची वाट पाहण्यासाठी गच्चीवर उभा राहून त्या ठिकाणी वाट पाहत होती की आता जावाई येतील, आता आपले जे काही पतिराज आहेत ते त्यांना घेऊन येतील. अशी ही सगळी स्थिती झाली, मनाची अवस्था झाली. आणि अचानक गाडी थांबली. गाडीतून एक एक प्रवासी उतरत होते. उतरल्यानंतर या सासरेबाने आपले जावई कुठे दिसतात का यांचा शोध घेतला. अखेर शेवटचा माणूस उतरला तरी गाडीतून आपला जावई उतरला नाही. त्यांना थोडस वाईट वाटलं. कंडक्टरनं डबल बेल मारली आणि गाडी पुढे चालली. सासऱ्याचं तर काय अर्धांग नाही, पूर्णांगच त्या ठिकाणी वायू झाल्यासारखं झालं, लघवा झाल्यासारखं झालं. पण गाडी परत बेल देऊन थांबवली. त्यांना वाटलं जावायला माहिती नसेल, एखाद्या वेळेस कंडक्टरनं विचारून ते पुढे जात असतील. पण परत धावत गेला तर कंडक्टरनं एक कागदाची हातात चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी यांनी उघडली आणि विचार केला, वाचलं. त्या चिठ्ठीमध्ये त्याच्यात लिहिलं होतं, सासरे मामा, मी येणार होतो पण आमचा संप तात्काळ मागे घेण्यात आला, त्यामुळे मला कामावर जावं लागलं. आपण नंतर येण्याचा मी बेत करतो. ही चिठ्ठी वाचल्याबरोबर असणारा सासरा पेंगाळूनच गेला. त्याला काय वाटलं की आपण एवढा सगळा काही आरास केला, एवढा थाट केला आणि हे काय झालं असं म्हणून त्या ठिकाणी तो नाराज असणारा सासरा घराकडे येताना पाहिलं. सासूबाईंनाही वाटलं काय झालं कोणास ठाऊक. मग तिनं ते सगळं बघितलं. तिचं तर सगळं खरं करणं उतरूनच गेली ती बिचारी माऊली. तिला वाटलं आपण एवढा जावायचा थाटमाट केला तरी आपला जावाई आलेला दिसत नाही. मग जवळ आल्यानंतर ते विचारलं काय झालं, का नाहीत आले. त्यांनी सांगितलं की त्यांचा संप मिटला आणि त्यांची लोक कामावर गेल्यामुळं जावाई बापू आले नाही. मग आता हे सगळं केलं, याचं काय करायचं. सगळं केलं वाया गेलं, सगळं केलं वाया गेलं. काही लोक मंडळी म्हणायला लागले जावाई येत नाहीत ना, आम्ही आहेत जेवणासाठी, आपण पंक्ती बसवून आणि आपण जेवण करू. म्हणजे आपण सगळे जेवणासाठी आलात, परंतु ज्याचं वाया गेलं त्याला काय करायचं. तसं आपण सगळेजण जरी इथं आलेलो असलो तरी आपण वाया गेलेले आहोत. आपला हा सगळा थाटमाट त्या देवानं जरी केलेला असला तरी त्या विचारामुळं आणि आपला असणारा तो ब्रह्म न कळाल्यामुळं आपण सगळी वाया गेलो. कोणताही जीव त्या ठिकाणी नीट राहिलेला नाही. आणि हा असणारा वाया गेलेला जीव परत त्याला कुठंतरी चांगल्या ठिकाणी आणावं, त्याला परमात्म्याची भेट घालून द्यावी या तळमळीनं तुकोबारा त्या ठिकाणी सांगतात की करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची आपुरी वाहवशी. अरे ह्या भवसागरामध्ये
जीव सुद्धा जसं ते अन्न त्यांचं वाया गेलं तसं हे सगळं जीवन अन्न सुद्धा वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही एकच करा. काय करावं लागेल तर ते भजा रे विठ्ठला. मग तुम्ही त्या विठ्ठलाला भजलं पाहिजे. हे सगळं काही त्या ठिकाणी झाल्यानंतर एक ज्ञानी पुरुष त्या ठिकाणी होते. त्यांनी सांगितलं की तुमचा जो काही ज्या विठ्ठलाला भाजायचं म्हणता ना तो विठ्ठल किती मोठा आहे हो, किती सुंदर आहे, किती त्याच्याकडं सर्व रीती सिद्धी प्राप्त आहे नव्हे. तो फार मोठा आहे आणि एवढा मोठा जो काय तो पांडुरंग आहे तो विठ्ठल आहे. त्याला जर का भाजायचं म्हटलं तर आमच्यासारख्या हातामध्ये काय आहे? आम्ही तर कसे आहेत, लाचार आहे, जीव आहे. अरे एवढा मोठा रावण संसार करणारा त्याला सुद्धा हा संसार झेपला नाही, त्याचा सुद्धा शेवट कडेला गेला नाही. आमचं तर काय सांगायचं. मात्र या परमात्म्याला भजण्यासाठी किंवा त्याच्यापर्यंत जाण्यासाठी काय लागणार आहे, त्याला काय करावं लागतं तुकोबा राय अभंगाचं 3ऱ्या चरणात तुकोबा त्या ठिकाणी सांगत असताना म्हणतात की हा सगुण स्वरूप असा असणारा जो काही परमात्मा आहे ना ह्याच्याकडे जर का तुम्हाला यायचं असेल ना तर काहीही लागत नाही. काही न लगे एक भाव त्या ठिकाणी लागतो. काय लागतो? एक भाव. मग तो जर एक भाव जर का तुम्ही दिला, तुम्ही जर का आपलं तन मन धन जर का त्याला अर्पण केलं आणि हा जीव जर का त्याच्यावर अर्पण करून ठेवला तर काय होईल की तो तुम्हाला कळाल्याशिवाय राहायचं नाही. म्हणजे ब्रह्म कळाल्याशिवाय राहायचं नाही, देव कळाल्याशिवाय राहायचं नाही. भावेवीन देव न कळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे. भावेवीन देव न कळे निसंदेह. भाव जोपर्यंत तुमचा भाव नाही ना निर्माण होत तोपर्यंत तुम्हाला देव कळणार नाही. आणि जर का भाव कळाला, भाव तयार झाला तर हा भाव येतो कुठून, हा भाव मिळवायचा कसा? या भावानंच खऱ्या अर्थानं तो देव मिळतोच आहे. तर तो कोणत्या बाजारामध्ये मिळतो का? हा सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे ना. सगळ्या गोष्टी बाजारामध्ये मिळत असतात, मग हा भाव सुद्धा बाजारातच मिळाला पाहिजे.
आता महाराज लोक सुद्धा बाजारातच मिळतात नाही का? नाही पण सगळं मिळतातच. कोणतं काही राहिलंय का सांगा बरं जरा. हे कीर्तन प्रवचन, ही सप्ताह, ही सेवा, ही सुद्धा काय आहे? काय आहे? हिचे सुद्धा भावच आहे. तुम्ही नाही म्हणून सांगा, मी तसं म्हणतो. जर तुमचं जर मी जी म्हणतो ती जर खोटं असेल तर तुम्ही सगळ्यांनी, मी आता काय झालंय की मी जी कीर्तनाला इथं आलेलो आहे याच्या अगोदर मी माझे काही इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की वारकरी संप्रदायाप्रमाणे आपण कीर्तन करायचं. अनेकाला वाटतं विनोदाचार्य, कसले कसले चार्य आचार्य सगळे काही लोक तुमच्या ह्या मंडपामध्ये येऊन सेवा करून जातात. आता मी काही त्यापैकी कसलाही आचार्य नाही किंवा आचारी नाही. मी एक साधारण माणूस आहे. आमची ख्याती हिथं तरी मला उभं तरी राहू दिलं. एवढं उभं कुठं कोणत्या गावामध्ये कदापि राहू देणार नाही. लक्षात घ्या, कधीही पिढा निघून जाती अशी प्रत्येक जण वाट बघणार. त्या खात्यातला मी साहेब आहे. कोणत्या खात्यातला? की आम्हाला मन मोकळं चोऱ्या करू द्या, आणि मग जर चोऱ्या करताना तुम्ही काही नाहीत म्हणलात ना तर मग ठीक आहे साहेब, यथासांग आपली यथाविधी पाहिजे ती, पाहिजे तसं काय पाहिजे ती, पण आमच्या मनासारखं झालं पाहिजे. मग तुमचं काय जसं असेल तसं ते नियमात आहे का? त्याला काही नियम असतात का? काही बघायचं नाही. आम्ही म्हणतो तसं झालं पाहिजे तर तुम्ही, नाहीतर तुमचं काही खरं नाही. ही जर का अवस्था असेल तीच अवस्था संप्रदायामध्ये. आता काही मी बोलत असताना ज्याला लागत असेल तर त्यांनी ओळखून घ्यावं काही गोष्टी. नियमानं आपण काय करायला पाहिजे. नियम सोडून किती ताणावं साहेबाला, आहे ना? साहेबांना सांगायचं तात्पर्य, मी बाबासाहेबांना सुद्धा सांगितलं होतं की आपण काय करूयात, ह्या गावासाठी आपण एक थोडस तुकोबारायांकडे जाऊयात. कुणाकडे जाऊयात? तुकोबारायांकडे जाऊयात. तेवढं तरी माझं ऐका. सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी, एक माझं ऐका. काय ऐका? की आपण काय करू की तुकोबारायांचा एका अभंगाप्रमाणे करू, जी की अभंग कोणताच महाराज घेत नाही. जो की अभंग कोणताच महाराज घेत नाही. कारण त्या अभंगाचं त्या महाराजाचं सगळं वावडच आहे. आणि अभंग तर तुकोबारायांचा आहे. कोणता आहे सांगायचं झालं तर, जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न, हा एक नियम आहे. दुसरं, जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न. परत, बुक्का लावू नये भाडा, माळ घालू नये गळा. त्याच्याशिवाय तर आमचं भागतच नाही. शेळगाव मध्ये आलो तर फटाक्याचेच आवाज. तुकोबारायांच्या काळात असं होतं का? संप्रदायात एवढं होतंय का? मी तरी म्हणून सांगितलं होतं की मला कमीत कमी जितकं कमी नाही आमचा उत्साह. अहो तुमचा उत्साह झाला, पण महाराज लोक सुद्धा या उत्साहात सोडले नाहीत. बाकीच्यांचं काय करायचं? मग मला एकच म्हणायचंय की काहीतरी भाव तुमच्या जीवनामध्ये निर्माण व्हावा. तुमच्या जीवनात म्हणजे मला एकच सांगायचंय की हे टंगळ मंगळ नमस्कार करू नका. मी काय कोणत्या फड करायचा माणूस नाही. मला काय फडाफड बोलता येत. मी काय उपाशी राहणारा नाही. मला तारीख मिळावी काही आवश्यकता नाही. कुठं 4-5 वर्षानं त्या ट्रान्सफॉर्मरच्या निमित्तानं इथे येऊन उभारलो. काय सांगायचंय? का प्रेमानं खरंच माझं नाव घातलंय का? त्याच्यातून 8 तास परत फोटो पाठवा, फेटा घातलेला असला पाहिजे. शोधला बाबा त्या मोबाईल मध्ये कसा तरी दिला पाठव. एवढा मोठा थाट. म्हटलं आता काय करायचंय? मला एकतर जास्त नाही आवडत. आपली फार मोठी व्हावी काही गरज नाही. कधी उचलून आदळी ते मुख्यवर काही सांगतोय. त्याच्यामुळे मला वरती बी घेऊ नका आणि लई रसा ताळाला बी नेऊ नका. आपलं चलू द्या रस्त्यावर. तुम्ही बी रस्त्यानंच चला, मलाही रस्त्यातच राहू द्या. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या सगळ्या गोष्टीचं पालन थोडं थोडं जर का केलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला भक्ती जर करायची असेल, तुम्हाला ज्ञानच जर घ्यायचं असेल, तुम्हाला ब्रह्मच जर बघायचं असेल, तुम्हाला आनंदच जर घ्यायचा असेल, तर इतका आनंद आहे ना ह्या जीवनामध्ये
तो कुठंच त्या ठिकाणी मिळत नाही. एवढा आनंद तुम्हाला खेळीमेळीचं घेता येतो, पण फक्त तुमचं आणि तुमचं दुर्दैव तुमच्या असणाऱ्या युगामुळं, तुमच्या असणाऱ्या मत्सरामुळं, अहंकारामुळं, त्यानं केलं मी पण करील, त्यानं केलं मी पण करील, आणि त्याच्या विरुद्ध करायचं बघा ना, त्याच्या विरुद्ध करायचं बघा. मला बरेच लोक खुर्चीमध्ये बघतात त्यावेळेस मी साहेब त्यांना वाटत नाही. बऱ्याच वेळेस ते आले म्हणजे माझं चालू होतं आपलं अध्यात्मातून काहीतरी सांगत राहायचं. ते म्हणतात ह्यांच्याकडे जाऊन काय मिळणार आहे, त्यांना कसा खरपूस समाचार घेणारा साहेब लागतो. मग ते म्हणतात हा नाही साहेब साहेब आहे. अरे काय 6 आयब ज्याला लागले तो साहेब आहे. ज्याला 6 आयब लागले, 6 विकारानं ग्रस्त, त्याला बघा तुम्ही त्याला साहेब म्हणलं तर चालतंय. तुम्ही म्हणताल आता ते 6 विकाराचं सांगणार का? नाही, 6 विकाराचं सांगणार नाही. त्याच्यासाठी दुसरं कीर्तन, दुसरा अभंग त्या ठिकाणी निवडूयात. आपण जे काय सांगतो आहोत तो फक्त आणि फक्त सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला याच्या पुरतं बोलायचंय. आणि हे बोलत असताना तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात काय लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची, विठ्ठलाची दैवताची शपथ घेऊन त्या ठिकाणी तुकोबरायला सांगतात की काहीच लागत नाही तुम्हाला, या देवाची प्राप्ती करायला काहीच लागत नाही. तुमच्यातले विकार संपवणं फक्त गरजेचं आहे, जे की कधीच संपणार नाही. कितीही महाराज लोकांनी येऊन सांगितलं बनविलं तरी सुद्धा आमच्या डोक्यामध्ये शिरणारच नाही. मग तुम्ही काय एवढं वरतून सांगायला लागलात? तरी वाटतंय एवढ्या लोकांमध्ये एक जरी शहाणा झाला आणि उद्यापासून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठलाचं जर काही आचरण करायचा प्रयत्न केला तर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. असं झाल्याशिवाय राहायचं नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एवढं तळमळीनं आणि कळकळीनं जो महाराज सांगतो त्यानं काही जास्त पैसे द्रव्य काही घेतलंय का, काही मानपाट काही सुद्धा नाही. मी तर माझी स्वतः भाड्याची गाडी घेऊन येणार होतो, हे म्हणते नाही काय म्हणते माझी गाडी पाठवतो, झालं की 10 मिनिटं उशीर. अहो वेळेला काहीतरी महत्व असतं का नाही सांगा. परत विसरले हे सगळं. इतकी जर का अशी अवस्था असेल, तुमचा भाव नाही, काय नाही भाव. भाव भाव कुठे असतो? भाव हा हृदयात असतो, भाव हा मनात असतो. आणि हा भाव ज्यावेळेस उघडतो ना त्यावेळेस आपण ओढीनं जातो. एखादी मुलगी जर येणार असेल तर जशी आपण वाट बघत बसतो ना तसं आवड निर्माण झाली पाहिजे, भाव निर्माण झाला पाहिजे, आपलेपणा झाला पाहिजे, तो माझा माणूस आहे म्हटलं पाहिजे. आणि मग जर का जे खेळीमेळीचं वातावरण होतं ना मग जीव ओवाळून टाकावा असं काम त्या ठिकाणी केल्याशिवाय राहत नाही. आणि तीच अवस्था प्रत्येक जीवाची व्हावी. आणि मग खऱ्या अर्थानं काय होईल? खरा तोही कची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आता प्रेम नावाची वस्तूच राहिली नाही, सगळं तात्पुरतं झालंय, आपलं व्हायला लागले. आणि त्याच पद्धतीने तुकोबराय सांगत असताना म्हणतात काही लागणार नाही. माझ्या त्या परमात्म्याकडे जर यायचं असेल ना तर फक्त आणि फक्त एक भाव त्या ठिकाणी लागणार आहे. आणि तो जर का भाव मला दिला, भाव दिला तर त्या भावाच्या पुढे मी वागणार आहे. आणि ते भाव कसा जर द्यायचा असेल तर एक रामायणातलं छोटस उदाहरण घेऊन आपण त्या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊया. सांगायचं तात्पर्य रामायणामधलं आहे. तो विषय असा आहे की ज्यावेळेस रामराया, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांचं विश्वामित्रांनी सांगितलं की जनकपुरीमध्ये असणारा जो काही थाटमाट आहे ते थाटमाट झालेला आहे. लग्न सर्व काही त्या ठिकाणी विधी उरकलेला आहे. रामरायाचं लग्न झालं आणि सीतामाई आणि रामराय त्या ठिकाणी एक पुढं एका समोर एक उभी आहे एकमेकाकडं. त्यावेळेस पहिल्यांदा सीतामाई रामाला त्या ठिकाणी माळ घालत असते. मात्र माळ घालत असताना श्रीराम प्रभू उंच आहेत आणि ते काही वाकायला तयार नाही. आणि मग जर का वाकायलाच तयार नाहीत, सीतामाईचा काही हात वरी पुरत नव्हता, त्यांच्या जीवाची तगमग त्या ठिकाणी लक्ष्मण रायाने बघितली. त्यांना वाटलं आपला राम जो आहे तो स्वाभिमानी आहे आणि रामाचा विषय काय होता की सासरवाडीत मी काही वाकणार नाही. ताट सासरवाडीत तरी कमीत कमी ताट राहावं अशी त्यांची अवस्था होती. आता राहत नाही हा भाग वेगळा, तसं तिकडे वागतात, पण रामराया त्या ठिकाणी वाकत नव्हते. हे सगळं लक्ष्मणाने ध्यानात आणलं आणि पटकन जाऊन रामाच्या पायावर डोकं ठेवलं. पायावर डोकं ठेवल्याबरोबर राम खाली वाकले.
लगेच सीतामाईला सांगितलं, सीतामाई पटकन तुम्ही काय करा, वहिनी आता तुम्ही तुमचं काम करून घ्या. पटकन त्यांनी माळ घातली, वाकले. पण कुणा पुढे वाकले? भावापुढे वाकले, भावापुढे वाकले. म्हणजे जो काय अंतर्मनातला जो भाव होता, काय भाव होता की माझ्या वहिनीने माझ्या रामाला माळ घालावी, हा जो उत्कंठा होती, त्या उत्कंठेच्या पुढं लक्ष्मणाने पाय धरले. आणि पाय ज्या वेळेस धरले त्यावेळेस श्रीराम प्रभूंनी त्यांना उचलण्यासाठी खाली वाकले. जसे वाकले तशी माळ घातली. म्हणजे भावापुढे वाकले, तसा भावापुढे वाकण्यासाठी आपला हा जीव व्याकुळ व्हावा एवढंच सांगण्याचं काम तुकोबारायांनी केलं. आणि तेच ज्यांच्या पुढे वाकायचंय ना, त्याचं एकदा सगळ्या प्रेमानं भजन आपण करू.